महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाला। या अपघातात पवार यांच्यासह 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या अपघातात निधन झाले आहे। DGCA कडून विमानातील सर्व 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जाहीर करण्यात आले। यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते। त्यांच्या 4 प्रचार सभा पार नियोजित होत्या। अजित पवार यांचे विमान बारामतीत विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा अपघात झाला। विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले। घटनास्थळी पोलिसांसह इतर कार्यकर्ते दाखल झाले। अपघाताचे नेमके कारण काय आणि आणखी कोणाचा मृत्यू झाला याची माहिती थोड्याच वेळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अपघात झाल्या त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीमध्ये होते। योगेंद्र पवार यांनी फोनवरून अजित पवार यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली। त्यानंतर पवार कुटुंबीय दिल्लीवरून बारामतीच्या दिशेने रवाना झाले। अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत। अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। पवारांचे सर्व चाहते सध्या आपला नेता गेल्याने शोक सागरात बुडाले आहेत। अनेक कार्यकर्त्यांना अश्रू देखील अनावर झाले आहेत।